नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शाबू बनवणार आहे। हा शाबू कसा बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शाबूसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। आपण 1 वाटी शाबू घेतले। हे एक बटाटा आहे, हे साल काढून बारीक तुकडे करून घेतले। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। हे तेल घेतले, 3 पळ्या तेल घेतले, मीठ आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत। हा 1 वाटीभर शाबू स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे प्यायचं पाणी असतं ते ओतायचं। तर शाबू मधलं पाणी जास्त काढायचं नाही। शाबूपेक्षा असं जेव्हा शाबू आपण भिजवतो त्याच्यापेक्षा एवढं शाबूपेक्षा वरती एवढं असं पाणी यायला पाहिजे। हे बघा, हा शाबू मी तुम्हाला दाखवते, पण हा मी भिजवत ठेवला होता। 1च वाटी शाबू आहे, हा फुललाय आपला एवढा। रात्रभर ठेवला होता मी। हा रात्रभर ठेवलेला शाबू आहे। जर तुम्हाला रात्रभर ठेवायचा नसेल ते 4 ते 3 एवढे 4 ते 3 तास तुम्ही ठेवा, शाबू तुमचा व्यवस्थित भिजेल। मी शाबू भिजवताना याच्यामध्ये एवढंसं पाणी ठेवलं होतं। या शाबूमध्ये असं बोट घालायचं आणि एवढंसं पाणी, हे बघा एवढं पाणी लागलं पाहिजे बोटाला, असं एवढंच पाणी ठेवायचं। जर याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोरडा शाबू हवा असेल तर तुम्ही शाबू बरोबर पाणी ठेवलं तरी चालेल। हे बघा, हे आपला असा शाबू भिजलाय, एकदम मोकळा सुटसुटीत शाबू झालाय। तुम्हाला अगदी मऊच शाबू हवा असेल तर तुम्ही असं मी सांगते त्या पद्धतीने भिजवा। शाबूपेक्षा वरती एवढं वरती पाणी ठेवा। जर तुम्हाला जास्त मऊ नको असेल तर तुम्ही शाबू बरोबर पाणी ठेवलं तरी चालेल। तुम्ही रात्रभर ठेवा किंवा 3-4 तास ठेवा, हा शाबू चांगला भिजेल। आणि शाबू मध्ये पण फरक आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर। तसं 1 नंबर शाबू हा कसाही करा तुम्ही एकदम मऊसूत होतो। 2 नंबर शाबू असतो तो एकदम चिकट होतो। तुम्ही शाबू घेताना ती एक टिप्स फक्त लक्षात ठेवा की 1 नंबर शाबू घ्या। आपण गॅस चालू करून घेऊ। हे बघा, आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्याच्यावरती अशी कढई ठेवायची आणि ही कढई गरम होऊ देऊया। ही आपली कढई गरम होत आली। आता याच्यामध्ये आपण ही अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, त्याच्यातील शेंगदाणे हे बघा एवढेसे ठेवलेत। हे बघा, बाकी सगळे आपण भाजायला घातलेत। हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे। एकदम कडक हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे। हे बघा, आपले शेंगदाणे एकदम खरपूस भाजलेत, तुम्हाला दाखवते। हे बघा, असे साल निघायला लागलेत। हे शेंगदाणे भाजलेत आपले, बघा तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असे भाजलेत। आपण हे काढून घेणार आहे। आता गॅस बंद करू। हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपले थंड झालेत। जर तुम्हाला याचे साल किंवा टरफल आहे ते नको असेल तर तुम्ही असे टरफल याचे हाताने चोळून काढू शकता, तुम्हाला नको असेल तर। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आहे असं शेंगदाण्याचं कूट करू शकता। हे बघा, एकदम आपले कडकडीत चांगले शेंगदाणे भाजलेत खरपूस, त्यामुळे बघा आवाज कसा येतोय। हे बघा, तर तुम्हाला जर साल काढलेली नको असेल तर तुम्ही आहे असे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। हे बघा, तुम्हाला जरी त्याचे टरफल नको असेल तर हे असे काढून घ्या। जर जास्त तुमचे शेंगदाणे असतील तर तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये, सुती पिशवी असते त्या सुती पिशवीमध्ये तुम्ही असे शेंगदाणे भरून घ्या आणि अशा हाताने चोळायचे ते पिशवीवरती, त्या आपोआप त्याचे पालं सुटतील, सर्व पाला निघून जाईल त्याचा। हे पाकडून घ्यायचे आणि पूर्ण पाकडून त्याच्यातले साल काढून टाकायचे। हे बघा, मी पाकडून घेतले, सगळेचेच काही मी साल काढले नाहीत।
आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, हे बघा मी सर्व शेंगदाणे घातलेत, हे बघा. आणि हे आपण एकदम बारीक कूट करणार नाही, याची भरड ठेवणार आहे, मी तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा मी मिक्सरनं काढते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा आपण शेंगदाण्याची भरड काढली, हे बघा अशी काढली भरड, तुम्हाला दाखवते. हे बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी नाही, अशी शेंगदाण्याची भरड काढायची. फक्त बटन चालू बंद करतच ते करून घ्यायचंय. झालंय आपलं शेंगदाण्याचं कूट बारीक. आपण गॅस चालू करून घेणार आहे आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आपण. या कढईमध्ये आपण तेल घालणार आहे. 3 पळ्या घेतलेले आपण पूर्ण तेल घातले. या तेलामध्ये जे आपण ठेवलेले शेंगदाणे होते, जे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे. तेलामध्येच आपण तेलात तळूनच घेणार आहे, हे भाजून असं पूर्णपणे. तळून काढूया शेंगदाणे. किंवा तुम्हाला एवढ्या तेलात टाकायचे नसतील तर अगदी थोडंसं तेल ओतून ते भाजून घेतले तरी चालतील. आपण चिवड्याला वगैरे कांदा पोह्याला ती भाजून घेतो तसे शेंगदाणे भाजून घ्यायचे. हे बघा हे आपले शेंगदाणे भाजलेत, हे आपण काढून घेणार आहे. तुम्ही थोडंसं तेल ओतून भाजलं तरी चालेल किंवा असं तळून घेतलं तरीही चालेल. आता आपण याच तेलामध्ये मिरची घालणार आहे. मिरची तेलात घातल्यावर गॅस कमी करा. हे बघा त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आणि मिरची व्यवस्थित परतून घ्या. मीठ भाजली गेली पाहिजे, मिरची अजिबात कच्ची ठेवू नका. हे बघा आपली मिरची भाजते. त्याच्यामध्ये आपण हे बटाटा घालणार आहे. हे बघा ती बटाटा घातलाय आपण आणि हा बटाटा चांगला भाजून घ्यायचा. भाजून म्हणजे हा तेलामध्ये तळून निघतो, चांगला व्यवस्थित शिजतो. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. जास्त मोठा गॅस ठेवला तर ते कडेने करपेल आपलं, आणि फास्ट गॅसवर केलं तर त्याची चव ही वेगळी लागते. ते मध्ये कच्चं राहतं आणि कडेने ते करपून जातं. जर तुम्हाला असं कच्चा बटाटा आवडत नसेल वरून घालायला तर तुम्ही उकडलेलाही बटाटा वापरू शकता किंवा न बटाटा घालता हे तुम्ही करू शकता हा शाबू. हे बघा आपला बटाटा गोल्डन झालाय आणि हा शिजलाय सुद्धा. हे बघा तुम्हाला दाखवते शिजलाय. हा कसा ओळखायचा तर याच्यामध्ये या झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने, काही असो त्याच्या सहाय्याने असं दाबून बघायचा. हा आपला बटाटा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये हा आपला भिजवलेला शाबू आहे. हे बघा असा हाताने सगळा सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा. असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा.
आणि हा शाबू या बटाट्यामध्ये घालायचा। आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। बघा हे सर्व साईडने पूर्ण शाबू व्यवस्थित हलवून घ्यायचा। हे बघा हा शाबू सर्व बाजूने हलवून घ्यायचा आणि एकदम बारीक गॅस करून त्याच्यावर हे ताट झाकायचं। असं काय असेल तुमच्याकडे ते झाकण ठेवा आणि 2 मिनिटांनी याला हलवत राहावा। 2 मिनिट झालेत। हा आपला शाबू कसा झालाय बघूया। हे बघा हलवून घेऊया। मस्त वाफ आली। एकदम मऊ असा आपला शाबू होणार आहे। तर या शाबूमध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित हलवून घेणार आहे। म्हणजे या शाबूला पूर्ण कूट लागेपर्यंत हे हलवून घ्या। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शाबूला सगळीकडे आपण कूट मिक्स करून घेतलं व्यवस्थित। आता 2 मिनिट आपण याला बारीक गॅसवर झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी। हे 2 मिनिट झालेत। आपण बघूया आपला शाबू कसं झालंय। हे बघा मस्त झालाय आपला शाबू। हे बघा हा शाबू आपला करून तयार आहे। आपण गॅस बंद करू। आता हा शाबू आपण काढून घेणार आहे। आपण जे तळून साईडला ठेवलेले शेंगदाणे पण शाबूवरती घातलेत। तर हे बघा तुम्हाला दाखवते। अगदी मऊ आपला शाबू झालेला आहे। एकदम मऊ। ज्यांना दात नसतील त्यांनाही खाता येईल असा शाबू झालेला आहे। हे बघा अगदी मऊ शाबू झालाय आणि असे तळलेले शेंगदाणे टाकल्यावर एकदम छान लागतो शाबू। तर जास्त करून उपवास करणारे वयस्करच असते। वयोवृद्ध माणसं, आजीबाई वगैरे, आजोबा हे जास्त करून उपवास करत असतात। तर त्यांच्यासाठी हा शाबू खूप छान आहे। तर मी केले त्या पद्धतीने तुम्ही हा शाबू घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।